जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाता लोचनी पाहता लोचनी रूप पाता लोचनी रूप पाता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले टाळी वाजवा, टाळी वाजवा. जय जय राम कृष्ण हरे. हा जय जय राम.
कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण गोकुळीचा सुखांत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंद ल्यानर नारी आनंद ल्यानर नारी आनंद ल्यानर गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंद ल्यानर नारी आनंद ल्यानर नारी आनंद ल्यानर कामने चंदे निवेदिली गोविंदे ये निवेदिली गोविंदे ये निवेदिली गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंद ल्यानर नारी आनंद ल्यानर नारी आनंद ल्यानर नारी विठोबार कुमारी जय 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 विठोबा टाळी वाजवा टाळी वाजवा जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी हा विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी पहिली चाल हरिभक्तपरायण समाजभूषण शांताराम महाराज निमन आणि त्यांना साथ देतील गोसेवक सोमनाथ दादा पाडाळे या दोघांनी चाल म्हणायची. गोकुळीचा सुखा सुखा गोकुळीचा सुखा
गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा
बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण टाळी वाजवा विठ्ठल 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 पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पुंडलिका वरदा हरी विठ्ठल विठ्ठल पुंडलिका वरदा हरी विठ्ठल गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी
प्रिया तोरणे करीती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदागरी आनंद ल्यानर नारी तुका म्हणे छंदे येणे वेदिली गोविंदे बाळकृष्ण नंदागरी आनंद ल्यानर नारी विठ्ठल पुंडलिकावतारी विठ्ठल देवादी देवा जगत्रया जीवा देवादी देवा जगत्रया जीवा परयेसी केशवा विनंती माझी परयेसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे निगुण नाम माझी वाणी तुझे निगुण नाम देवादी देवा जगत्रया जीवा देवादी देवा जगत्रया जीवा परयेसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवे मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदागरी आनंद ल्यानर नारी कमी करा आणि आवाज श्री विठ्ठल रध्या जगद्गुरु संत श्रेष्ठ शिरोमणी रिवर्ब कमी करा श्रीमंत तुकोबराई चैतन्य महाराज आणि या आपल्या दिव्य स्वरूप अभंगातून गोकुळातील सुखाचं वर्णन करतात.
गोकुळीच्या सुखा गीत पूर्ण द्या. बाकी सगळे कमी केले तरी चालेल. गोकुळामध्ये भगवंताच्या येण्याने जो आनंद झाला, जे गोकुळवासियांना सुखाची प्राप्ती झाली आणि त्यानंतर ते अमोघ शाश्वत अशा स्वरूपाचं सुख प्राप्त झाल्यानंतर तुकोबराय म्हणतात त्या गोकुळवासी गोपाळांना गोपींना एवढा आनंद झाला, एवढ्या भाव विभोर झाल्या की अंत पार नाही लेखा. भगवंताच्या येण्याचं एवढं सुख झालं गोकुळवासियांना की त्या सुखाला अंतही नाही राहिला आणि त्या सुखाला पारावर देखील राहिला नाही. असं अमोघ प्रकारे सुख त्या गोकुळवासियांना प्राप्त झालं. त्या गोकुळातील सुखाचं वर्णन जगद्गुरु या अभंगाच्या संहितेतून करतात. प्रश्न निर्माण होतो की जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार हा कलियुगातील आणि तुकोबराय ज्या सुखाचं वर्णन करतात ते वर्णन आलेलं सुख द्वापार युगातील आहे. हे कसं शक्य आहे? तर तुका म्हणे तई होतो आम्ही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात उद्धवाच्या रूपाने त्या ठिकाणी आम्ही होतो. निद्रा करिता होतो पायी, सेवेची लंका घेतली तई. वानर गोवळ गाई सवे चारीत फिरतसो, म्हणून भिन्न भेद नाही. देवा मायेक देई. आता त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये तीळ मात्र देखील भेद राहिला नाही. निमित्त त्या प्रतिमा हा भाव त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तुका विठ्ठल सर्वांगी. ही अनुभूती, ही प्रचिती त्याच्या सहवासामध्ये, त्याच्या संगतीमध्ये अनुभवलेली आहे. त्यामुळे जगद्गुरु तुकोबरायांनी जे वर्णन केलं ते अगदी यथोचित आहे. प्रत्यक्ष तुकोबरायांनी त्या सुखाची, त्या गोकुळवासीय गोपाळांची, गोपींची प्रत्यक्ष अनुभूती घेतलेली आहे. त्यामुळे त्या सुखाचं वर्णन करतात की भगवंताच्या येण्याने गोकुळवासी खऱ्या अर्थाने सुखाला प्राप्त झाले. भगवान परमात्मा हा मुळात सुखाचं प्रतीक आहे. नवे नवे सुखरूपच आहे. सर्व सुखाचे आगर किंवा सुखरूप ऐसे दुजा कोण सांगा. माझ्या पांडुरंगा सारिखा तो. भगवान परमात्माच हा सुखप्रद आहे, सुखाचा आगर आहे. त्या भगवंताच्या संगतीने, त्या भगवंताच्या संयोगाने सर्व प्रकारची सुख त्या गोकुळवासियांना प्राप्त झाली. म्हणून त्यांच्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारावरही राहिलं नाही. त्याचं दुसरं कारण असं आहे, जीवनामध्ये एखाद्याला एखाद्या प्रकारचं सुख प्राप्त होईल, एखाद्या विषयाचं सुख प्राप्त होईल, परंतु गोकुळवासियांना सर्व सुखाची प्राप्ती झाली. म्हणून एके ठिकाणी त्या गोकुळवासियांच्या भावना व्यक्त करीत असताना तुकोबराय म्हणतात झाली आमुची निश्चिंती. सर्व सुखाची अनुभूती त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. म्हणून कुठल्याही प्रकारच्या चिंता आता आम्हाला राहिल्या नाही. तुझ्या संगतीमध्ये सर्व सुखाचा सोहळा आम्ही अनुभवला. सोहळा म्हणून उल्लेख केलाय बरं का तुकोबरायांनी. त्या गोकुळातील सुखाचं वर्णन करीत असताना त्या सुखाला सोहळा ही उपमा तुकोबरायांनी दिली. आणि त्या सुखापासून आम्ही तरी निराळे कसे राहू. मी का पडे न निराळा ऐसा सांडूनी सोहळा. भगवंताच्या फक्त येण्याने एवढं सुख गोकुळवासियांना प्राप्त झालं. का प्राप्त झालं तर भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवताराला आले. जे योगीवर्यांच्या मुनीवर्यांच्या ध्यानातही न येणारा तो भगवान परमात्मा जेव्हा गोपाळांसमवेत क्रीडा करतो त्यावेळेस ते गोकुळवासीय धन्य कशावरून होणार नाही. जो अव्यक्त आहे, निराकारी आहे, अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत. तो व्यक्ताला पावला, तो सगुण स्वरूपाला प्राप्त झाला. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. तो नावाला आला, रूपाला प्राप्त झाला, सोपा झाला. याचा अर्थ भगवान परमात्मा कठीण आहे, अवघड आहे, त्याची सहज प्राप्ती होत नाही. ते सुखासनी शयनी, परंतु ते सुख उठता बसता त्या गोकुळवासियांना प्राप्त झालं. म्हणून अंतपार नाही लेखा. दुसरं एक कारण असं आहे
गोपाळांनी भगवंताची युगानयुगे जी उपासना केली आणि त्या उपासनेतून, त्या गोपाळांच्या भक्तीतून भगवंताला जे ऋण झालं, त्या ऋणातून मुक्त होण्याकरिता विशेष अवतार जो भगवान परमात्म्याने धारण केला तो कृष्ण अवतार. हा, प्रभू श्री रामचंद्रांचं वर्णन करीत असताना आपण पूर्ण अवतार म्हणून प्रभूंना त्या ठिकाणी मानतो, परंतु भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करीत असताना आपण परिपूर्णतम अवतार म्हणून संबोधतो. त्याचं कारण आहे, भक्तांच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता विशेष तत्वाने जो अवतार धारण केला तो कृष्ण अवतार. नाहीतर भगवंताच्या अवताराची प्रयोजन आहेच की घेऊन या चक्र गदा किंवा आम्हासाठी अवतार. कृपा येऊन या घेई अवतार भक्ता वयकर खळा कष्ट, ही भगवंताच्या अवतारामागची प्रमुख लक्षणं आहेत, कारण आहेत, प्रयोजनं आहेत. परंतु कृष्ण अवतार थोडा निराळा आहे, भिन्न आहे. अलौकिक असं एक व्यक्तिमत्व भगवान श्रीकृष्णाचं आहे, म्हणून तो परिपूर्णतम आहे. भक्तांच्या ऋणातून मुक्त होणारा अवतार म्हणून तुकोबराय संबोधतात. संदेह वाटत असेल तर बाळ क्रीडेमध्ये सुंदर वर्णन केले. ऋण फेडावया अवतार केला, बोला फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला. अविनाश आला कराची माझी वाणी तुझे, वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे, वर्णी गुण नाम. अविनाश आला आकाराची माझी वाणी तुझे, अविनाश आला आकाराची माझी वाणी तुझे, वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे, वर्णी गुण नाम. अवतार केला ऋण फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला. अविनाश आला आकाराची, अविनाश आला आकाराची माझी वाणी तुझे, वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे, वर्णी गुण नाम. अविनाश आला आकाराची, अविनाश आला आकाराची माझी वाणी तुझे, वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे, वर्णी गुण नाम. अविनाश आला आकारासी, जो अविनाशी आहे तो आकार आला भक्तांकरिता. भक्त सुद्धा तसे अधिकार संपन्न असावे लागतात, तर भगवान परमात्मा त्या ठिकाणी आकाराला येतो. आता या ठिकाणी भक्तीलाच आकार नाही, भक्ताला आकार नाही, तो तरी कसा आकाराला येईल. म्हणून सर्वात अगोदर आपल्याला आकाराला यावं लागतं, त्याच्या आकाराला उतरावं लागतं, तेव्हा तो आकार घेतो. गोपाळ साधारण होते, 8-8 दिवस आंघोळ्या नसायच्या गोपाळांच्या, तरी भगवान परमात्मा त्यांच्यासह लीला करत होता, क्रीडा करत होता. असं काय वर्म त्या गोपाळांच्या ठाई दडलेलं होतं. तयाची अंगी गुरट घाणी, गोपाळांच्या जवळ जर गेलात तर महाराज कुबट वास यायचा. त्याचं कारण असायचं, दही दूध तूप लोणी गोपाळांनी खाल्ल्यानंतर तसेच हात अंगाला पुसायचे. त्यात 8-8 दिवस आंघोळ्या नाहीत. अशी जर थंडी मी म्हणू लागली तर बासुंदी कधी जागा सोडती सांगत नाही. आपण मोठे हुशार आहोत, तज्ज्ञ आहोत. अगदी शिष्टपणे खिशातला रुमाल अलगद बाहेर काढतो, सहज नाकाजवळ नेतो आणि जेवढी जमा झालेली आहे तेवढी त्याच्यामध्ये गोळा करतो आणि पुन्हा खिशामध्ये ठेवतो. एवढी मूल्यवान आहेत
की काय असा प्रश्न निर्माण होतो. परंतु गोपाळ असे नव्हते. हां, आले तर तसंच बाजूबंदाला नाक पुसणे, हां, लईत जर असेल तर सदरा थोडा बाहेर ओढणे, आतून पुसणे, हां, आणि अगदीच तिचा ओघ जर जास्त असेल तर तसंच बाहेर काढून टाकणे. हां, परंतु कसे जरी असले गोपाळ तरी एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. त्यांच्या अंतकरणामध्ये फक्त भगवंताप्रतीच आस्था होती, म्हणून त्या सुखाला ते गोपाळ प्राप्त झाले. गोकुळवासी असे सहज सुखी झाले नाही. एवढा त्यांचा छंद देवा. हां, आपल्याला कीर्तनात सांगावं लागतं टाळी वाजवा, हां, निदान थंडी वाजती म्हणून तरी वाजवा. विठ्ठल गोपाळांची सेवा ही दिखाव्याकरिता नव्हती. हां, तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे. लौकिका पुरती नव्हे माझी सेवा. हां, अनन्य केशवादास तुझा. माझी सेवा, माझी उपासना, माझी भक्ती, माझी आराधना, हां, माझ्या अंतकरणातील जो एकविध भाव आहे हा लौकिकापुरता नव्हे. हां, दुसऱ्यांनी पाहावं, दुसऱ्यांनी चांगलं म्हणावं, दुसऱ्यांना चांगलं वाटावं, हां, किंबहुना दुसऱ्यांनी म्हणावं की तुम्ही भाविक आहात, तुम्ही उपासक आहात, तुम्ही निष्ठावंत वारकरी आहात, म्हणून मी उपासना करीत नाही. अनन्य केशवा. हां, तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा. हां, पुसणे ते पुसा पांडुरंगा. हां, या आशयाची त्या ठिकाणी गोपाळांची उपासना होती, भक्ती होती. हां, भगवंता व्यतिरिक्त इतर कोणाचाही विचार त्यांच्या अंतःकरणामध्ये नव्हता, म्हणून ते शाश्वत सुखाला प्राप्त झाले. जे सुख समाधान प्राप्त करून देतं, ज्या सुखाने मनुष्य जीव कृतार्थ होतो, धन्य होतो, हां, निश्चिंत होतो, ते सुख शाश्वत आहे. ते सुख म्हणजे सोहळा आहे. आणि त्या सुखाच्या अनुषंगाने गोपाळ धन्य झाले, म्हणून त्याच्या सुखाला अंतपार नाही लेखा. हा भाव त्या गोपाळांच्या अंतकरणामध्ये होता. रात्रंदिवस फक्त त्या भगवंताचं ध्यान, आणि म्हणून त्या शाश्वत सुखाला प्राप्त झाले. करीती नामाचे चिंतन गडी कानोबांचे ध्यान, म्हणून ते सुखा आसनी शयनी का, तर सदोतीत अखंडित भगवंताचं ध्यान ते गोपाळ करत होते. म्हणून भगवान परमात्मा योगीवर्यांच्या अंकित झाला नाही, मुनीवर्यांच्या अंकित झाला नाही, तो भक्तांच्या अंकित झाला, गोपाळांच्या अंकित झाला. हां, होय भक्ती केला तैसा. आणि जसं गोपाळ सांगायचे तसं तो आचरण आचरू लागला. हां, हे विशेष आहे. भक्ती जर अधिकार संपन्न असेल, सेवा जर अधिकार संपन्न होत असेल, तर भगवान परमात्मा सुद्धा त्या ठिकाणी अंकित होतो. हां, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आता आपली वारानुसार सेवा बदलती, उपासना बदलती, देव बदलतात, आणि आता गंधही बदलतात. अशा आशयाची व्यभिचारी भक्ती भगवंताला अभिप्रेत नाही. हां, नको पृथकाचे भरी एक धरीला चित्ती. या आशयाने, या निष्ठेने त्या ठिकाणी गोपाळांची उपासना होती. हां, म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी जसे गोपाळ सांगायचे तसे वागायचे. हां, म्हणून सर्व सुखाचे अधिकारी गोकुळवासीय झाले. हां, हे विशेष आहे. ऐसा भक्तांचा अंकित, ऐसा भक्तांचा अंकित, ऐसा भक्तांचा अंकित, ऐसा भक्तांचा अंकित. लागी तैसी लावी प्रीत, लागी तैसी लावी प्रीत, ऐसा भक्ताचा अंकित, ऐसा भक्ताचा अंकित. लावी तैसी लावी प्रीत, लावी प्रीत अंकित, ऐसा भक्ताचा अंकित. लागी तैसी लावी प्रीत. जसं त्या भगवंतावर प्रेम करू, हां, तद्वत तो आचरण आचरित. काय विशेष आहे पहा.
हा, विश्वाचा नियंता ज्या भगवंतानी या सृष्टीची रचना केली, गोकुळवासीय जसे म्हणायचे तसं तो आचरण आचरायचा. काय अधिकार गोकुळवासियांचा असेल? हा, उगच नाही भगवान परमात्मा त्यांच्या सहवासात अवताराला आले, त्यांच्या सहवासात भगवंतांनी क्रीडा केली. अधिकार संपन्न होते गोकुळवासीय. म्हणून त्यांच्या सुखाला तुकोबराय म्हणतात अंतही राहिला नाही आणि पारावरही राहिला नाही. फक्त एकाच कारणी, एकाच संयोगी बाळकृष्ण नंदा घरी. गोकुळामध्ये नंद राजाचा मोठा वाडा होता आणि कोट्यावधी गाया त्या ठिकाणी नंद राजाच्या होत्या. आणि नंदाच्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रगटले, अवताराला आले. आनंद संबंध गोकुळवासियांना झाला. आपल्या शेजारच्याला मूल झालं तर आपल्याला आनंद होईल की नाही इथं प्रश्नचिन्ह निर्माण होतो. एवढी संकुचित विचार प्रणाली ही आपली आहे. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून काही माणसं दुःखी होतात. दुसऱ्यावर फार तर दुसऱ्याला पाहून समोरचं जर दुःखी असेल तर आपल्या अंतःकरणाला दुःख वाटलं पाहिजे. आणि वारकरी संप्रदायाचं हेच वैशिष्ट्य आहे. वारकरी संप्रदायाचा अधिकार थोर का? तर वारकरी संप्रदायांची अशी विशेष एक सिद्धांत आहे, कोणाही जीवाचा न घोडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हे सिद्धांत वारकरी संप्रदायाचे. जनमित्र होई सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा, संगन धरावा दुर्जनाचा, करी संतांचा सायास. वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. म्हणून पायिक व्हावं, वारकरी संप्रदायाचं व्हावं. आदर्श बाळगावा अंतकरणामध्ये ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या आदिसंत महात्म्यांच्या वाङ्मयाचा आणि त्यांच्या विचारांचा. तरच जन्माचं सार्थक आहे. जगद्गुरु तुकोबरायांची चरित्र कथा या ठिकाणी आज संपन्न झालेली आहे. कथेची सांगता झालेली आहे. तुकोबरायांच्या जीवन प्रसंगातील एक सुंदर उदाहरण आहे. तुकोबराय म्हणतात इतरांकरिता कदाचित त्यांच्या वाडवडिलांनी मोठी इस्टेट ठेवली असेल, परंतु माझ्याकरिता माझ्या वाडवडिलांनी जर कोणती इस्टेट ठेवली असेल तर ती संत सेवेची ठेवलेली आहे. तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा. मग त्या ठिकाणी नंद राजाच्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रगटले. अवघ्या गोकुळवासियांना आनंद झाला. बाळकृष्ण नंदा घरी. तुकोबराय म्हणतात गोकुळवासियांच्या आनंदाला सुखाला पारावार राहिला नाही. ठीक आहे, अमोघ सुखाची प्राप्ती झाली, परंतु प्रत्यक्ष ज्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रगटलेले आहेत त्या नंदाचं भाग्य किती थोर. देवाला घरा नंदाची या गावा. तुकोबराय म्हणतात धन्य त्याच्या दैवा देवाले. त्याच्या दैवालाच देवत्व प्राप्त झालं. एवढं भाग्य थोर नंद राजाचं. भगवंताच्या पाठोपाठ त्या ठिकाणी भगवंताची असणारी अर्धांगिनी तिने देखील गोकुळामध्ये प्रवेश केला. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला. गोकुळामधील जे दैन्य होतं, दारिद्र्य होतं, त्यांना देखील त्रास वाटू लागला आणि गोकुळातून त्यांनी पलायन केलं, ते थेट मथुरेला. म्हणून भगवंताच्या येण्या कंसाला जी उतरता कळा लागली ती दैन्य दारिद्र्य त्या ठिकाणी गेलं म्हणून लक्ष्मीच्या पाठी लागू नका. प्राप्ती करायची असेल तर भगवंताची करा, ती कुठेही पळत नाही. भगवान परमात्मा त्या ठिकाणी हाताला आला की सर्व ऐश्वर्याची सर्व सुखाची त्या ठिकाणी प्राप्ती होतेच. तुकोबरांचं प्रमाण आहे. हाती आला घाव डाव आमुचा माय बाप देव. आता तो माय बाप स्वरूप भगवान परमात्मा आमच्या हाताला आला. मग काय झालं? तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, काय त्रिभुवनी बळ अंगी आमुच्या सकळ. तुका म्हणे सत्ता अवघी आमुचीच आता. म्हणून तुकोबरांचा अधिकार थोर. सोन्याचे पर्वत करविती पाषाण अवघे रानो रान कल्पतरू. परंतु तुकोबरांनी मूळ वर्म सोडलं नाही. उलट आपल्या पुढ्यात सिद्धांत मांडला. पर या दुर्लभ विठोबाचे पाय ते हे उपाय न सरीजे. म्हणून वर्म जाणून परमार्थ करावा.
अज्ञानाने या ठिकाणी उपासना कामाची नव्हे. हां, चाणक्य बुद्धीने सेवा व्हावी. सेवा अशी असावी गोपाळांसारखी. हां, भगवंतावर ऋण व्हावं. हां, तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. हां, अशा स्वरूपाची अशा आशयाची सेवा करू आम्ही एवढ्या एकविध भावाने की त्या सेवेचं ऋण भगवंता तुझ्यावर झालं पाहिजे. हां, मग घरोघरी भगवंताच्या पाठोपाठ त्या ठिकाणी लक्ष्मीने प्रवेश केला. सर्व गोकुळामध्ये आनंद साजरा होऊ लागला. सर्व गोकुळवासीय सुखी झाले, कृतार्थ झाले भगवंताच्या येण्याने. आणि लक्ष्मी देखील प्राप्त झाली. लक्ष्मी प्राप्त झाल्याने दुःख कोणाला होणार आहे का? हां, थोडंफार कमीच झाल्यावर होईल तो भाग वेगळा नाही का? हां, लक्ष्मीचा विचार चाललाय आपला. हां, तुम्ही लगेच तिकडंच असाल. आजचं कीर्तन पगाराचं नव्हे प्रसादाचं आहे, याचं भान असू द्या. हां, अवघ्या गोकुळवासियांना आनंद झाला. हां, अंत पार नाही लेखा. प्रत्येकाच्या ठिकाणी भौतिक आदी दैविक प्रकारची सुख त्या गोकुळवासियांना प्राप्त झाली. आता आनंद प्राप्त झाला की तुमच्या भाषेत सेलिब्रेशन झालं पाहिजे. गोकुळवासियांना आनंद झाला. आजकालच्या मंडळींना आनंद झाला की तो आनंद सेलिब्रेशन करण्याकरिता रामकृष्ण बुवा पार्ट्या करतात लोक. ढाब्यावर हॉटेलवर मोठा जल्लोष करतात. असा तमो गुणात्मक आनंद त्या ठिकाणी गोकुळवासियांनी साकारला नाही. भगवंताच्या येण्याने जो आनंद झाला, जे सुख प्राप्त झालं ते अगदी सात्विक दृष्ट्या प्रगट केलं. कशा स्वरूपाने कशा रूपाने? गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे करती गाता गाती गाणे करती गाता गाती गाणे करती गाता गाती गाणे करती बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी मोठ्या सात्विकतेने तो आनंद प्राप्त झालेला गोकुळवासियांनी व्यक्त केला. कशा स्वरूपाने? नीट ऐका. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. आपल्या दारासमोर उंच गुढी उभारली. गुढी उभारणं हे ऐश्वर्याचं, वैभवाचं, समाधानाचं प्रतीक आहे. म्हणून इतरांचं ऐकू नये. येथे वडील जे जे करीते, आपल्या वाड वडिलांनी जी परंपरा आपल्याला सांगितलेली आहे त्याचप्रमाणे चालवं. नाही तर घोडी उभारू नका, झेंडा उभारा, तुझा झेंडा तिकडंच राहू. हां, नवे करू नये, जुने सांभाळावे ज्याचे त्याने. हां, घोडी उभारली, दाराला सुंदर तोरणं बांधली. हां, आणि घरासमोर सुंदर प्रकारे सडा समर्जन करून त्या ठिकाणी रांगोळ्या रेखटल्या. पूर्वीच्या गवळणी घरासमोर सडा टाकायच्या. गवळणींनो नीट लक्षात घ्या, आता जर सडा टाकला तर सडा दुसऱ्याच्या फ्लॅटमध्ये जायचा. सडा टाकायला अंगणच राहिलं नाही. हां, आपलं लेकरू उंबरा राहिला नाही, अंगण राहिलं नाही. उंबराच राहिला नाही तर अंगणाचा प्रश्नच नाही. हां, आपलं मूल पलीकडल्या घरात गेलेलं कळत नाही. हां, पूर्वी उंबरा सुद्धा भारदस्त असायचा आणि त्याला अडकावून लावायची. लहान लेकरं उंबरा ओरडून जाऊ नये म्हणून. आणि सडा समार्जन करायच्या गवळणी, सुंदर प्रकारच्या रांगोळी त्या ठिकाणी रेखाटायच्या. हां, आजकालच्या बऱ्याचशा गवळणींना रांगोळ्या येत नाहीत.
म्हणून आता बाजारात 50 रुपयाला 3 छाप आल्यात देवकर गुरुजी. एक फुलाचा असतो, एक स्वस्तिकचा असतो आणि एक लक्ष्मीच्या पावलांचा असतो. गौऱ्या गणपतीमध्ये आपण पाहतो ह्या लक्ष्मी अशा पुढं येतात, त्या छापामध्ये रांगोळी टाकतात आणि छाप आपटला की लक्ष्मीची पावलं उमटतात. आता मला सांगा, जी लक्ष्मी पाय आपटतच घरात आलेली असेल ती समाधानाने राहील का? म्हणून रांगोळी ही हाताने काढावी, जशी येईल तशी. आणि सुंदर प्रकारच्या त्या ठिकाणी रांगोळ्या काढल्या, सडा समार्जन केलं आणि मोठ्या आनंदाने भक्तिभावाने त्याच्या चरित्राचे पोवाडे गाऊ लागले. करीती कथा गाती गाणी, त्याच्या चरित्र कथा करू लागले. आणि या आनंदाच्या भरामध्ये भाव विभोर होऊन प्रत्येक जण नंदाच्या वाड्याकडे धाव घेऊ लागला की कधी एकदा त्या बाळकृष्णाला आम्ही पाहू आणि त्याला आमच्या नजरेमध्ये, आमच्या अंतकरणामध्ये सामावू. प्रत्येक गोकुळवासीयांची भावना उत्कंठाला पोचली. जो तो नंदाच्या वाड्याकडे धाव घेऊ लागला आणि त्याला पाहिल्याबरोबर प्रत्येक गोकुळवासियांना समाधी लागायची. तो होताच तसा. पाहिल्या वेद लावी बैसे जीवी जडोनी. कारण का भगवंताचं स्वरूपच असं आहे. आपण देवाच्या दर्शनाकरिता रावळात जातो, रांगेलाही लागतो, बारीलाही लागतो, परंतु जेव्हा भगवंताच्या दर्शनाची वेळ येते तेव्हाच आपण डोळे झाकतो. डोळे झाकू नाही. ज्यांनी डोळे झाकले समजावं याच्या खूप मागण्या आहेत. भगवंताला डोळ्याने पाहावं, त्याचं स्वरूप, त्याचं रूप आपल्या अंतकरणामध्ये उतरावं. दर्शन या शब्दाचाच अर्थ आहे भगवंताचं स्वरूप आपल्या अंतकरणामध्ये उतरवणे पुरेपूर. त्याला डोळ्यांनी पहा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. तो एवढा सुंदर आहे की प्रत्येक गोकुळवासी त्याच्या प्रेमात पडत, त्यांना थेट समाधी लागत. असा तो भगवान परमात्मा. म्हणून तुकोबराय म्हणतात, अहो त्याचं स्वरूप एवढं सुंदर आहे, एवढं गोड आहे, म्हणून इतर विषयांमध्ये मला रुची नाही. त्याच्या व्यतिरिक्त मला काहीच नको. तुका म्हणे काही न मागे अनेक, तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे, 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 तुझे पायी सुख सर्व आहे. भगवंताच्या ठिकाणी सर्व सुख तुकोबरायांनी मानलं. तुका म्हणे काही न मागे अनिक, किंवा तुका म्हणे माझे याची सर्व सुख पाही न श्रीमुख आवडीने. मग जो जो गोकुळवासी नंदाच्या वाड्यात गेला की पुन्हा बाहेर येतच नसायचे. बाहेर तुडुंब बारी लागलेली, लोक ताटकळून गेले, आत गेलेले काही बाहेर येईना. प्रत्येकाला आपल्या रूपाने, आपल्या गुणाने, आपल्या कलेने भगवंताने आपलं अंकित केलं. त्यांना वेधून घेतलं. तुका म्हणे छंदे येणे वेदिली गोविंदे. सर्वांना आपलंसं केलं. जो जो कृष्णाला पाही त्यांची ही अवस्था त्या ठिकाणी होती. विठ्ठल विठ्ठल कुंडलिकावतारी विठ्ठल ज्ञानदेव विठ्ठल विठ्ठल. आणि त्या ठिकाणी भाव विभोर होत. मग भगवंतांनी सर्वांना आपलं अंकित केलं. भगवंताच्या रूपामध्ये गोकुळवासी विलीन झाले, एकरूप झाले की भगवंतांनी त्यांना कृतार्थ करून सोडावं. हे सुख त्या गोकुळवासियांनी भगवंताच्या सानिध्यामध्ये
अनुभवलं तुका मनी छंदे येणे वेधिली गोविंदे. फक्त एकाच कारणी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नाही. फक्त भगवंताच्या येण्याने अमोघ सुखाची प्राप्ती त्या ठिकाणी गोकुळवासियांना झाली. गोकुळातील पुरुषांनाही आनंद झाला आणि स्त्रियांनाही आनंद झाला. आणि म्हणून त्यापुढे भगवंतांनी आपल्या लीला सुरुवात केल्या. जसं जसं भगवान परमात्मा रांगू लागले, भगवंतांनी पुष्कळ चरित्र आहे. संत महात्म्यांनी आपल्या अनेक अभंगातून खूप त्या ठिकाणी रूपकता साधलेली आहे. भगवंताने चोरी केली, ती चोरी केली दही दुधाची, हे रूपक केलेलं आहे. चित्त चोरियेले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. भगवंतानी जी चोरी केली ती चित्ताची केली. सर्व गोकुळवासियांच्या चित्ताची चोरी केली, आपलंसं केलं. त्याचं कारण आहे तुका म्हणे देवापाशी विटाळ अशी नसावी. ज्यांच्या अंतकरणामध्ये संदेह आहे, शंका कुशंका आहे, ते भगवंताच्या सानिध्यामध्ये वास्तव्य करू शकत नाही, भगवंताच्या प्रसादाला प्राप्त होऊ शकत नाही, भगवंताच्या कृपेचे अधिकारी ते होऊ शकत नाही. म्हणून सर्वांच्या अंतकरणातून संदेह दूर होण्याकरिता सर्वांना आपलंसं केलं. आता ज्ञानाची प्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अज्ञान दूर होत नाही. म्हणून गोकुळवासियांना थेट ब्रह्मज्ञानाचे अधिकारी भगवंताने केले. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचून जपतप. आता त्यामध्ये काही असेही होते की भगवंताने देखील आवाहन केल्याबरोबर आले नाही. भगवंताला निवड करावी लागली. माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. कीर्तनाला चला म्हटल्यावर सगळेच येतात असं नाही. काही जागेवरच बसतात, काही येतात आणि इथलेच 4-10 घेऊन जातात. आता कवर व्हायचं कीर्तन आणि मग कधी प्रसाद, त्यापेक्षा चला, असेही काही असतात. म्हणून निवड करावी लागली. आणि निवड ही व्हावी, निवड ही असावीच. निवडा भिन्न यातून भगवंतानी निवड केली. आणि जे आपले होते, भगवंताप्रती ज्यांची आस्था होती, भगवंताच्या चरणी ज्यांची दृढ श्रद्धा होती, निष्ठा होती, त्यांना थेट ब्रह्मज्ञानाचे अधिकारी केले. आणि भगवंताची कृपा झाल्यावर काय इतर साधनांची आवश्यकता. जप तप काय करावी साधने, जे त्या नारायणे कृपा केली. साक्षात भगवान परमात्म्याने कृपा केल्यानंतर जप तप करण्याची काय आवश्यकता. सर्व गोकुळवासी त्या ठिकाणी भगवंताच्या सानिध्यामध्ये ब्रह्मज्ञानाचे अधिकारी झाले, आनंद विभोर झाले, सर्व प्रकारची सुख प्राप्त झाली. सर्वांच्या चित्ताची चोरी भगवंताने केली. आणि मग आता चित्ताची चोरी केल्यानंतर सर्व गोकुळवासियांना समाधी लागली. महाराज भगवंताची रथ झाले. त्याचं कारण आहे सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मन राणीवा घर केले. त्यांची अवस्था अशी झाली की हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा, नवे बरा लौकिक. काही गवळणी एवढ्या भाव विभोर झाल्या की दही दूध तूप लोणी विकायला घेऊन जात असताना दही घ्या तूप घ्या लोणी घ्या म्हणत नसत. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, भगवंताच्याच नामाचा त्या ठिकाणी घोष करू लागले. ही अवस्था गोकुळवासियांची प्राप्त झाली. आणि मग सर्व आपले अंकित झालेले पाहिल्यानंतर भगवंतांनी आवाहन केलं की आता खरी वेळ साधण्याची वेळ आलेली आहे. सर्वांना आवाहन केलं, सर्वांच्या चित्ताची चोरी केली. सर्व चरित्र खूप मोठं आहे. अवघ्या काही आपली वेळही थोडी आहे, परंतु जेवढी वेळ प्राप्त आहे तेवढ्या वेळेमध्ये आपण त्याचं वर्णन करूया. काला कीर्तन म्हणजे ह्याची अनुवाद सदा सर्व काळ करुणी गोपाळ काला सेवाजी असो. आणि मग सर्वांना आव्हान केलं, चला वळू गाये, चला वळू गाये, बैसो जेऊ एके ठाई, बैसो जेऊ एके ठाई,
जेऊ चला वळू गाई बैसो जेऊ एके ठाई. हा, यामध्ये सुद्धा सुंदर रूपकता जगद्गुरु तुकोबरायांनी केलेली आहे. हा, कोणत्या गायी राखण्याकरिता भगवंताने आव्हान केलं. हा, आणि गोकुळातून बाहेर जाण्याचं कारण काय. हा, आता ते गोकुळ कोणतं, हे देहरूपी गोकुळ. हा, जोपर्यंत या देहावर आपण उदार होत नाही, देहाचा विसर पाडी मज, म्हणून जगद्गुरु तुकोबरायांची प्रार्थना आहे, देवा ताईसा करी उपकार. जोपर्यंत देहावर उदार होत नाही, देहासंबंधी उदासीनता आपल्या ठाई निर्माण होत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी भगवंताच्या कृपेस पात्र आपण होत नाही, ठरत नाही. हा, म्हणून भगवंतानी त्या ठिकाणी इंद्रियांवर विजय प्राप्त करण्याकरिता, इंद्रियरूपी गायी राखण्याकरिता त्या ठिकाणी सर्वांना आव्हान केलं की चला आता आपण गोकुळातून बाहेर पडू, वृंदावनाकडे कूच करू. हा, मग गायी राख. ठीक आहे, उद्धवाच्या रूपाने तुकोबराय त्या ठिकाणी होते. म्हणले भगवंता, तुझ्या आव्हानाला आमचा अगदी निशंक प्रतिसाद आहे, परंतु आमची एक इच्छा आहे, आग्रह आहे. काय म्हणले, आम्ही गायी राखण्याकरिता तुझ्या सोबत येतो, परंतु नियम आहे. भगवंताने सांगितलं, जो तुमचा नियम आहे तो मला मान्य आहे. ऐसा भक्ताचा अंकित. उद्धवाच्या रूपाने तुकोबराय म्हणले, या जर्शा आहेत ना, म्हणले हे आम्ही राखतो. हा, कारण का जर्शांना ज्ञान काहीही नाही. हा, हाईक म्हटलेलंही कळत नाही, चल म्हटलेलंही कळत नाही, बस म्हणलेलंही कळत नाही. जर्शनचं सांगतोय मी, ऊट म्हणलेलंही कळत नाही. जर्शा आम्हीच सांभाळतो, इतर त्या मी जाणो. हा, परंतु जी शुद्ध देशी आहे, खिल्लार आहे, काजळी आहे, अगदी पाऊंडावर चालते, की जिची चाल सुद्धा अशी आहे की क्षणभर माणूस स्तब्धच होतो, ती देशी रूपी सुंदर गवळारू. हा, तिचा वर्ण देखील असा पांढर शुभ्र नवनीताप्रमाणे, ती देशी मनरूपी गायी तू राख. तुका म्हणे तू एक राख म्हणे री, इतर त्या आम्ही जाणो. बाकी जरशा सांभाळण्यास आम्ही समर्थ आहोत. हा, फक्त ही मनरूपी देशी खिल्लार गाय तू राख. हा, ती भगवंताला का राखायला लावली. आता ज्यांच्याकडे देशी आहे, हा, नाना त्यांना अनुभव आहे. जर देशी गायी चरताना जर सुटली तर पठ्ठ्याला एका दिवसात अख्खा शिवार फिरवते. हा, तिचं वैशिष्ट्य आहे, तिच्या मागं आपण चाललं की ती देखील चालते. चालताना अशी ताट चालते महाराज, अशी आयटीत रुबाबात. हा, आणि आपण जर तिला पकडण्यासाठी पळवलं तर ती सुद्धा पळती पुढे. हा, परंतु अवघा शिवार मालकाला दाखवल्याशिवाय राहत नाही. तिला म्हणावं देशी खिल्लार, हा, जातीवंत. मग तू एक राख म्हणे री, ती मनरूपी खिल्लारूपी गाई तू राख, इतर त्या आम्ही जाणू. आणि मग या न्यायाने गायी चरण्याकरिता त्या ठिकाणी सोडल्या आणि पवित्र यमुनेच्या काठावर. हा, यमुनेचा अधिकार सामान्य नव्हे महाराज. यम जिथं उन्हा होतो ती यमुना. यमुनेच्या पवित्र काठावर कदंब वृक्षाच्या छायेमध्ये, त्या वाळवंटामध्ये भगवंताने नाना प्रकारच्या खेळाचं आयोजन केलं. पक्ष निर्मितीला तेव्हा प्रारंभ झाला बरं का युवराज दादा. हा, एक बळीराम दादाचा पक्ष आणि एक भगवान श्रीकृष्णाचा पक्ष. हा, पण तो पक्ष खेळ खेळण्याकरिता असायचा, खेळ करण्याकरिता नव्हे. विठ्ठल कुंडलिकावरला हरी विठ्ठल. आणि या दोन संघामध्ये नाना प्रकारच्या खेळाचं आयोजन व्हायचं. हा, मग चेंडू, हमामा, हुतुतू, हा, लोगोऱ्या, सूर पारंब्या. आता झाडं नाही राहिली नाही महाराज, कुठं सूर पारंब्या खेळता. सूर पारंब्या खेळ कसा खेळावा हेही भरपूर मंडळींना माहिती नाही. हा, म्हणून याकरिता हे सर्व रूढी, रीती, रिवाज, परंपरा, संस्कृती कळण्याकरिता या बेलदरे परिवारांचा हा अट्टाहास आहे. हा, एक एक संत महात्म्यांचे सिद्धांत प्रत्येक मनुष्याच्या अंतकरणामध्ये पोचवावा. त्या सिद्धांतानुसार, त्या प्रमाणानुसार, त्या संत वाङ्मयानुसार त्यांचं आचरण व्हावं. कित्येक
जगद्गुरू तुकोबरांची अभंग प्रमाणं आहेत की जी आज आपल्याला गरजेची आहे. हां, आता सूर पारंपरे सगळेच पबजी खेळत बसले, लुडो खेळत बसले. हां, 15-15 वर्षाच्या मुलांना डायबिटीज सुरू झाले. हां, मर्दानी खेळ राहिलेच नाही. हां, सूर पारंब्यामध्ये झाडाच्या शेंड्यापर्यंत लेकरं पोचायची महाराज. हां, ज्याच्यावर राज्य असेल दिवस मावळेपर्यंत त्याला कोणी हाताला लागायचं नाही. हां, आणि खाली रिंगण आखलेलं असायचं. हां, आणि ती छडी फेकली की ती त्यांनी उचलून आणायची, त्या रिंगणात ठेवायची आणि मग शिवण्याकरिता पकडण्याकरिता एका पाठोपाठ एक धावायचे. हां, तोपर्यंत दुसरा जर मुलगा खाली उतरला, ह्याच्या पाठीमागे लागला, तिकडून तो उतरला, ती छडी पुन्हा फेकली की पुन्हा ज्याच्यावर राज्य आहे त्यांनी पळावं, ती छडी पुन्हा आणावी. असा दिवस मावळेपर्यंत खेळ चालायचा. हां, कबड्डी असायचे, हुतुतू असायचे, हमामा असायचे, चेंडू फळी असायचे. हां, हे सगळे पारंपरिक खेळ त्या ठिकाणी भगवंतांनी आयोजित केले. हां, पवित्र यमुनेच्या त्या वाळवंटामध्ये, कदंब वृक्षाच्या छायेमध्ये. हां, आणि त्या ठिकाणी नाना प्रकारच्या खेळाचं आयोजन झालं. सर्व गोकुळवासीय कडेने बसलेले गोपाळांचे 2 संघ त्या ठिकाणी खेळाकरिता एकमेकांसमोर भिडलेले. हां, प्रत्येक वेळेस भगवान श्रीकृष्ण जिखत महाराज खेळामध्ये तो एवढा निपुण होता. हां, त्याचा खेळ कोणालाच कळला नाही. खेळ तो येण्याची खेळावा हे नवल आहे. हां, नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे नकळे कानोबाचे कोडे नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे कानोबाचे कोडे. त्याचं कोड हे कोणालाही कळत नाही. हां, कोणालाही उमजत नाही. हां, मग नाना प्रकारच्या खेळाचं आयोजन त्या ठिकाणी भगवंतांनी केलेलं आहे. आता गायी राखण्याकरिता जात असताना गोपाळ तसेच गेले नव्हते. हां, किंवा त्या ठिकाणी गायी राखण्याकरिता जात असताना मध्ये कुठलं हॉटेल नसायचं. हां, कुठला ढाबा नसायचा. हां, त्यामुळं आपापली शिदोरी बरोबर घेऊन जायला लागायची. त्यामुळं प्रत्येक गोपाळाची शिदोरी ही सोबत असायची. पूर्वीचे वारकरी देखील महिनावारी करीत असताना तहान लाडू भूक लाडू आपापल्या जवळ असायचे. जगद्गुरू तुकोबरांचं चरित्र संपन्न झाले. चरित्रामध्ये संदर्भ आहे, दाखला आहे. आपापली शिदोरी सोबत असायची. हां, अगदी काल्याच्या कीर्तनामध्ये सांगावं वैकुंठी तो ऐसे नाही आणि आपणच प्रसादाला हॉटेलवर जावं असं नाही. तो प्रसाद या ठिकाणीच आपण सेवन केला पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या प्रसादाला आणि खिरापतीच्या प्रसादाला खूप मोठं महत्त्व आहे. अनन्य साधारण असं महत्त्व या 2 प्रसादाला आहे. या 2 प्रसादाचा अधिकार ज्यांना प्राप्त होतो तोच खरा वारकरी. आणि इथं बसलेला हा संपूर्ण समाज हा निष्ठावंत वारकरी आहे. म्हणून एवढ्या थंडीमध्ये या ठिकाणी विराजमान आहे. नाही तर महाराज हाताची बोटं सुद्धा गारटली. कालच आमचे बंधूवर्य बोराडे महाराजांनी सांगितलं की म्हटले आम्ही काकोडला आणि तुम्ही लागले आखडायला, असा विषय नाही. असो, आणि आपापली शिदोरी त्या ठिकाणी गोपाळ घेऊन आलेली. खेळ खेळून दमले आणि भगवंताकडे प्रार्थना करू लागले. खांदी भार ओठी भूक
काय खेळायाचे सुख झाली आता वेळ म्हणती आना शिदोर्या की भगवंता आता तुझा खेळ बास कर. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. एकदा का भूक लागली की त्या ठिकाणी खेळामध्ये रस वाटत नाही. आणि आता जवळजवळ सर्वांना भुका लागलेली आहेत. त्यामुळे कीर्तनाचाही तेवढा आनंद नाही. कधी एकदा आम्ही पहिल्या पंक्तीला बसेल. काही मंडळी तर अगदी तयारीत. हा प्रसाद प्राप्त होणे हे देखील भाग्याचं आहे महाराज. भगवंताचा नामाचा घोष करण्याला प्राप्त व्हावं हे देखील भाग्याचं लक्षण आहे. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ज्याच्या ठिकाणी जन्मोजन्मीचं पुण्य आहे त्यालाच भगवंताचं नाम गोड वाटतं. त्याच्या मुखातूनच भगवंताचं नाम बाहेर पडतं. आणि मग सर्वांनी भगवंताला आवाहन केलं की आता खेळामध्ये आता रस राहिला नाही. लवकरात लवकर आता आपण आपापल्या शिदोरीवर ताव मारू. भगवंताने सांगितलं तुम्हाला याकरिता इथं आणलेलं नाही. हे फक्त निमित्त आहे. आज म्हटले आपल्याला काला करायचा आहे. सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या त्या ठिकाणी आणा. सर्व गोपाळांनी आपापल्या शिदोऱ्या पुढे आणल्या आणि आपापल्या शिदोऱ्या त्या ठिकाणी सोडली. शिदोरी म्हणजे वस्त्रामध्ये आपल्याला लागणारी अन्न सामुग्री. मग भाजी असेल, भाकरी असेल, चपाती असेल, ती अगदी त्याच्यामध्ये रश्श्याची पातळ भाजी वगैरे नसते. एखादा मिरचीचा ठेसा, चटणी वगैरे फक्त तोंडी लावण्यापुरतं. भाकरी तशी जाता येत नाही. तशी जात नाही म्हणून तिला तोंडीशी लावण्याकरिता थोडीशी भाजी. अशा प्रकारची शिदोरी सर्व गोपाळांनी आपापल्या शिदोऱ्या त्या ठिकाणी भगवंताच्या समोर मांडल्या आणि एक एक गाठ खोलून गोपाळ ती शिदोरी भगवंताला दाखवू लागले. गोपाळांची शिदोरी होती. पारंपरिक पदार्थांची रेसिपी अगदी पुरेपूर होती त्या ठिकाणी. कुणाचं डाळीचं बेसन होतं, कुणाचं लाल बेसन होतं, कुणाचं हटलेलं बेसन होतं, कुणाच्या बेसनाच्या वड्या होत्या. आता बऱ्याचशा गवळणींना बेसनाच्या वड्या येत नाहीत. बेसन हाटून असं कढईला लावावं लागतं. ते लावताना उलतानं त्याच कढईला उलटं पालटं करून बेसन अगदी निपटून घ्यावं लागतं. एक थेंब देखील बेसनाचा वाया गेला नाही पाहिजे. आणि मग खोबरं किसून त्याच्यावर थापावं. वरतून सुंदर कोथिंबीर टाकावी. तुमच्या काजू कतलीला काय करता रामकृष्ण बुवा, अशी बेसन वडी लागती. असे गोपाळ महाराज मोठ्या आवडीने त्यांच्या आईंनी गवळणींनी बांधून दिलेली शिदोरी. कुणाची मिरचीचा ठेसा, कुणाची लसणाची चटणी. आता भाकरी खायला आपण घाट ओलांडून जातो. कोणत्या गोपाळांची बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी. आमच्या माता माऊल्यांना प्रश्न पडून एवढ्या भाकऱ्या असतात. सातूची भाकरी, आता सातू धान्य दुर्मिळ झालं. अशा नानाविध प्रकारच्या भाकऱ्या आणि त्याबरोबर वेगवेगळे पदार्थ तोंडी लावण्याकरिता आणलेली. कोणाची सांडग्याची भाजी, हुलग्याची भाजी. आता हे पदार्थ दुर्मिळ झाले. आता बटर काय ते म्हणतात, पनीर बटर आणि मटर पनीर, याच्याशिवाय दुसरं काही नाही. भर उन्हाळ्यात सांडगे घातलेले, त्या सांडग्याची भाजी. असे नाना प्रकारच्या शिदोऱ्या भगवंताच्या पुढ्यात मांडल्या. भगवंतानी पाहिलं आणि थोडा लटका भाव आणला. अरे याला तुम्ही शिदोरी म्हणता का? एवढ्या प्रेमाने मी तुम्हाला आवाहन केलं, इथपर्यंत घेऊन आलो आणि विचार केला की आज तुम्हाला काल्याचा प्रसाद द्यावा आणि तुम्ही शिदोरी आणली तर ती अशी. माझे आहे तैसे पाहे. भगवंतानी आपली त्या ठिकाणी शिदोरी सर्व गोपाळांच्या पुढ्यात मांडली. याला म्हणतात शिदोरी. आता गोपाळांची शिदोरी बांधलेली कुठं? मळक्या रुमालामध्ये, उपरण्यामध्ये. जसा आपला वारकरी नाही का खिरपत घेताना त्याच उपरण्यामध्ये घेतो, असं उपरण्यामध्ये बांधून आणलेली शिदोरी. भगवंताच्या शिदोरीला वस्त्र सुद्धा जरीचं होतं. सुंदर लोकरीचे गोंडे केलेले होते. आणि ती उघडल्याबरोबर माझे आहे तैसे पाहे. जशी माझी आहे तशी शिदोरी तुम्ही आणा. नाही तरी घरा जाय चोरून या माय नवनीता आणावी.
याप्रमाणे तुम्ही शिदोरी आणत असाल तर मी तुम्हाला प्रसाद देतो. आग्रह केला. तुकोबराय उठले, उद्धवाच्या रूपाने त्या ठिकाणी होते आणि हात जोडून भगवंताला म्हटले, भगवंता आता या वेळेला तू आम्हाला दूर करतोस, हे तुला शोभतं का? अरे माझ्याशिवाय आम्हाला तुझ्याशिवाय कोण आहे? तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. आता गोकुळातून बाहेर पडलो, या देहामध्ये तुझ्या व्यतिरिक्त कोणीही नाही. नका करू दुरी मज पाया वेगळे. आम्हाला तुझ्याशिवाय कोण आहे? आणि तू जर दूर केलंस, मोठा एकवीस भाव गोपाळांचा बरं का. म्हणून त्यांच्या समवेत या लीला भगवंताने केल्या. तुझ्या विना आम्हाला कोण आहे? तारणाराही तूच आहे आणि मारणारा देखील तूच आहे. भगवंताची सेवा करावी, आराधना करावी, उपासना करावी. मोठ्या एकवीस भावाने, प्रेमाने, थोर प्रेमाचा भुकेला. तो प्रेमाचा भुकेला आहे, काही न लगे एक भावाची कारण. म्हणून भगवंताची उपासना करीत असताना, भक्ती करत असताना मनपूर्वक करावी, मनापासून करावी. करावी ते पूजा मनेची उत्तम. तुझ्या विना कोण आम्हाला आहे? तूच तारणार आहे. तू जर असं दूर केलंस तर हे कसं वाटेल? योग्य वाटेल का? तुका म्हणे तुझं विरहित, तुका म्हणे तुझं विरहित. कोण करीला माझे हित, कोण करीला माझे हित. ऐका ऐका नारायणा, ऐका ऐका नारायणा. ऐका ऐका तुका म्हणे तुझं विरहित, कोण करील माझे हित. आता तुझ्या व्यतिरिक्त आमचं हित करणारं कोण आहे? म्हणून तू असं आम्हाला दूर करूच नको. माझे कोणी नाही घरी, नका करू दरी मज पाया वेगळे. आमचे या ठिकाणी संत सेवक वारकरी भूषण गुलाब नाना कोंडवे बसलेले आहेत. यांचा संकल्प आहे रोज एक अभंग प्रत्येक भाविकापर्यंत पोचवणे. आज 1555 अभंग झाले, म्हणजे 1555 दिवस कार्य हे ते करत आहेत. आणि ते कसं आठवलं त्याचा एक संदर्भ आहे. तुका म्हणे तुझं विरहित, कोण करील माझे हित. आज त्यांनी जो अभंग पाठवला त्याचं ध्रुवपद आहे, अरे तुची माझा आता माय बाप पंढरीनाथा. बरोबर की नाही? आता तुझ्या विना आम्हाला दुसरं कोणीही नाही. विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. तो निष्ठा पाहून, तो भाव पाहून भगवंताला देखील अश्रू आले महाराज. अशी निष्ठा असावी, असं प्रेम असावं. मग सर्व गोपाळांना बसवलं. सर्व गोपाळांच्या शिदोऱ्या त्या ठिकाणी भगवंतांनी एकत्रित केल्या आणि आपली नवनीताची शिदोरी एकत्रित करून त्याचा काला केला. एकापेक्षा अनेक पदार्थाचं एकत्रीकरण म्हणजे काला. तो काला झाला तो देवभक्तांच्या ऐक्याचा, देवभक्तांच्या भक्तिभावाचा, देवभक्तांच्या प्रेमाचा, एकविध भावाचा तो काला त्या यमुनेच्या काठावर संपन्न झाला. तो काला केला आणि भगवंताने मोठ्या भक्तिभावाने आपल्या सौंगड्यांना, गोपाळांना भरवला. भरवल्याबरोबर गोपाळांच्या अंतकरणातून तो भाव प्रगट झाला. उपजोनिया पुढती येऊ भगवंता, याच काल्याच्या प्रसादाकरिता आम्ही वारंवार जन्म घेत होतो. पुन्हा पुन्हा जन्म घेऊन या काल्याच्या करिता आम्ही आस आमच्या अंतकरणातून व्यक्त करीत होतो. आज तो काला आम्हाला प्राप्त झाला. हा काला सहज नाही, हा तुझ्या संगतीमध्ये आहे. म्हणून आम्ही निश्चिंत झालो. हा काला इतरत्र नाही. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे.
हा तुझ्या संगतीमध्ये आहे. हा म्हणून वारंवार जन्म घेऊन आम्ही तुझी संगत करीत, हा तुझं भजन करत, हा तुझी उपासना करत, तुझं नामचिंतन करत. हे सुख वैकुंठात नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. तुझ्या संगतीमध्ये या काल्याचा अनुभव आहे. तो काला कोणता? हा संत महात्म्यांना अपेक्षित असणारा काला म्हणजे दही भाताचं नव्हे बरं का. हा हरिनामाचा खिचडी काला, संतांच्या भाषेत सांगायचा झाला तर हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने किंवा पवित्रते अन्न. ह्याचं तिसरं चरण काय? जेवनिया धाला हरिभजनी केला काला. हा तो हरीच्या भजनाचा, हरिनामाचा काला संत महात्म्यांना अपेक्षित आहे. आणि तो काल्याचा प्रसाद सेवन केल्याबरोबर सर्वांनी अंतकरणपूर्वक उद्गार काढले की या काल्याच्या प्रसादाकरिता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ, पजोनिया पुढती येऊ का? तर या काल्याचं सुख वैकुंठात नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. तो का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. हा कालाचा प्रसाद वैकुंठाधिकांना दुर्लभ आहे. त्याचं सुख त्या ठिकाणी नाही. त्याकरिता या इहलोकीच यावं लागतं. म्हणून भगवंताला देखील संतांच्या संगतीमध्ये जो आनंद प्राप्त होतो त्या सुखाकरिता, त्या आनंदाकरिता तो सुद्धा वैकुंठ सोडून येतो. या सुखाकारणे देव वेडावला किंवा संतांचे सुख झाले या देवा, असा आनंद त्या काल्याच्या प्रसादाचा घेतला. ते वाळवंट देखील तुकोबराय म्हणतात उत्तम आहे, नीट आहे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. हे संबंध काल्याची लीला सर्व देवादिक पाहत होते. ब्रह्मादिक, इंद्रादिक सर्वांची इच्छा निर्माण झाली की काल्याचा प्रसाद घ्यावा. परंतु अंतकरणामध्ये संदेह निर्माण झाला. आपण कसं काल्याचा प्रसाद घ्यावा? आपण देव आहोत, श्रेष्ठ आहोत, उच्च आहोत. आपण त्या काल्याचे अधिकारी तर आहोत कारण का देव आहोत, परंतु गोपाळांसमेत तो काला कसा प्राप्त करावा? तुकोबरायांचं प्रमाण आहे, लाजे त्यासी वाटा नाही. ज्याच्या अंतकरणामध्ये लज्जा निर्माण होते तो प्रसादाचा अधिकारी ठरत नाही. जो लज्जाहीन आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये लज्जाच नाही, फक्त भक्ती भाव आहे, अंतकरणामध्ये प्रेम आहे, भगवंताच्या चरणी दृढ श्रद्धा आहे, निष्ठा आहे, तोच काल्याच्या प्रसादाचा अधिकारी ठरतो. मग त्या ठिकाणी त्यांनी विचार केला, चला म्हटले निदान प्राप्त तरी होतोय का पाहावं. आणि आजिओ सामरावती काला पहावया येती, देव विसरती देहभाव आपला. देहभाव हरपून तो काल्याचा सोहळा ते पाहत होते. एक दोघांनी प्रयत्न केला आणि त्या गोपाळांच्या गर्दीमध्ये आपला हात पुढं केला. परंतु भगवंतांनी हात ओळखला, हा हात आपल्यातला नाही. ह्यांनी हात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्याच्या हातावर प्रसाद देणे योग्य नाही. त्याही ठिकाणी देवादिक प्रसादाला मुकले, कारण का अंतकरणामध्ये लज्जा निर्माण झालेली. मग त्यांनी युक्ती काढली, काल्याचा प्रसाद घेतल्यानंतर सर्व गोपाळ यमुनेच्या तीरावर येतील आणि पवित्र यमुनेचं जलप्राशन करतील, तीर्थप्राशन करतील. पूर्वीच्या काळी तीर्थातलं तीर्थप्राशन केलं जायचं.
अगदी आमच्या इंद्रायणीचं देखील चंद्रभागेचं देखील आता स्नान करण्याची सुद्धा इच्छा होत नाही, एवढी तीर्थक्षेत्र आपण दूषित करून ठेवली. थोडं त्याकडेही एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक आहे. तीर्थाचं पावित्र्य राखणं, तीर्थ दूषित न होऊ देणं हे आपल्या आधिपत्यामध्ये. आणि मग सर्वांनी काल्याचा प्रसाद सेवन केल्याबरोबर भगवंतांनी सांगितलं, कुठं चाललात? म्हटले पाणी पिण्याकरिता यमुनेवर. ठीक आहे म्हटले, एक करा, पुसोनिया हासे टिरी सांगा ते हात. काल्याचा प्रसाद घेतलाय ना, मग आता हात म्हणले आपल्या कमरेला पुसा. त्याचं काय कारण? शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे, परंतु कमरेखालच्या अवयवामध्ये भगवंताचं अस्तित्व नाही. म्हणून बरीचशी मंडळी कीर्तन झाल्याबरोबर, कीर्तनाची सांगता झाल्याबरोबर उठले की लगेच झाडून मोकळे होतात. मग कीर्तनाचं जे पुण्य प्राप्त होत नाही त्याला कारण ते आहे. हितलं हितच त्या ठिकाणी सोडून देतात. नाहीतर कथेचा अधिकार, कीर्तनाचा अधिकार एवढा मोठा आहे, एवढा श्रेष्ठ आहे. तेथीचे उत्तम चरण रज वंद्यता, या ठिकाणची चिमूटभर धूळ जरी आपल्या भाडी लावली तरी जळती दोषांचे डोंगर, हा अधिकार त्या कथेचा आहे. कारण का कीर्तना माझी देव ओवा. त्रिवेणी संगम त्या ठिकाणी त्या कथेमध्ये, त्या कीर्तनामध्ये होत असतो. ठीक आहे म्हणले, आपले हात त्या ठिकाणी कमरेला पुसले. सगळे गोपाळ त्या ठिकाणी यमुनेच्या पवित्र तीर्थाचं प्राशन करण्याकरिता गेले. तृप्त झाले. परंतु ब्रह्मादिक मुकले. काल्याची आसे देव जळी झाले मासे. मत्स्य रूपाने काल्याच्या प्रसादाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी अवतरित झाले, परंतु काल्याच्या प्रसादाचे अधिकारी ठरले नाही. ते फक्त गोपाळ ठरले. अंतकरणामध्ये लज्जा निर्माण झालो, प्रसादाचे अधिकारी कसे त्या ठिकाणी होऊ आपण. म्हणून एक लक्षात घ्या, अखंड हरिनाम सप्ताहाला काकड्याला येतं नाही आलं तरी चालेल. काय तुम्हाला आग्रह केलेला नाही. नाहीतरी आता बऱ्याचशा मंडळींना पहाटे उठायचा कंटाळाच आहे. नाही पारायणाला, गाथा भजनाला येता आलं नका येऊ. निदान प्रवचनाला तरी या. नाही प्रवचनाला जमलं ठीक आहे, आग्रह नाही. हरिपाठाला टाळ घेऊन उभा राहा. नसला पाठ तरी जरी कशाला नाही जमलं, कीर्तनाला या. पुढं नाही बसता आलं, कुठं तरी बसा, विराजमान व्हा. 2 मिनटं ते चिंतन श्रवण करा, नाही का. यातलं काही नाही जमलं तरी चालेल महाराज, पण पंक्तीला अगदी निर्लज्ज होऊन आपण बसलंच पाहिजे. याचं कारण आहे, हा प्रसाद, या पदार्थांना पदार्थ म्हणत नाही, प्रसाद म्हणतो. हरिनाम संकीर्तनाने तो पवित्र झालेला असतो. या प्रसादाचं सेवन केल्याबरोबर अनेक व्याधी ह्या नष्ट होतात. पवित्रते अन्न हरिचिंतनी भोजन, की तो प्रसाद प्राप्त झाल्याबरोबर अंतकरणामध्ये भगवंताविषयी प्रेमभाव जागृत होतो. तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. म्हणून तुकोबरांनी सांगितलं, युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा भाऊ भाषण. म्हणून अंतकरणामध्ये लज्जा न ठेवता, भले 15-20 मिनिटं उशीर झाला तरी चालेल, प्रसाद घेतल्याशिवाय कुणी जाऊ नका. सगळ्यांनी प्रसाद घेऊन या प्रसाद स्वीकारण्याकरिता अंतकरणामध्ये लज्जा निर्माण होऊ देऊ नका. ब्रह्मादिकांना लज्जा निर्माण झाली महाराज, असा प्रसंग घडला. आणि वास्तववादी प्रसंग आहे बरं का. लहू महाराज, दूरचा प्रवास होता आणि आम्ही भल्या पहाटेच निघालो आणि आपापली शिदोरी सोबत घेतलेली आणि एसटीचा प्रवास होता. आता लालपरीतून ज्यांनी प्रवास केलेला आहे त्यांना ठाऊक आहे, पावसाळा असेल किंवा हिवाळा असेल, उन्हाळ्यात तर प्रत्येकजण खिडकीमध्ये बसण्याचाच आग्रह करतो, नाही का. बाहेरून पिशवी आत टाकतो, नाही का, की खिडकीत आपल्याला संधी मिळाली पाहिजे, नाही का. तुम्ही जेवढी खिडकी जोरात लावण्याचा प्रकार करसाल, प्रयत्न करसाल पावसाळ्यामध्ये, थंडीमध्ये, ती तेवढीच जलद गतीने उघडते. आणि थंडीचे दिवस जेमतेम लोक त्या एस टीमध्ये विराजमान होते. दूरचा प्रवास असल्यामुळे लवकरच निघालेलो. थंडी मी म्हणत होती जशी आता मी म्हणते. आणि प्रवास सुरू झालेला. आमची शिदोरी आम्ही सोबत घेतलेली. माझ्यासोबतचे 2 सहकारी
आणि प्रवासाला सुरुवात झाली. शेजारी एक जोडपं बसलं होतं 60-65च्या दरम्यानचं. हां, अति पारंपरिक वेशभूषा, भारदस्तपणा, हां, की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर पुरुषार्थाची जाणीव व्हावी. हां, माऊली होती 60 वर्षाची महाराज. एवढ्या एसटीत तिच्या डोक्यावरला पदर पडलेला नव्हता. एसटीतलं सांगतोय मी. हां, अशी भर जारी काठ पदराची नऊवारी साडी, हां, कपाळभर कुंकू लिहिलेलं, हां, मोत्याची नथ. हां, पूर्वीच्या नथी अशा असायच्या की चहा जर प्यायला लागलं तर अशी नथ उचलावी लागायची. हां, आता नथी राहिल्या नाही, हां, कुंकू राहिलं नाही, हां, टिकल्या आल्यात. गम जोपर्यंत आहे, हां, तोपर्यंत टिकली. हां, एकदा का गम संपला की टिकली ही गाळली. म्हणजे गम त्याला चिकटण्याकरता गम असतो. तुम्ही गम हिंदीतला गम घेऊ नका. विठ्ठल विठ्ठल कुंडलिका वरदा हरी विठ्ठल. कारण का उजव्या हाताला एक प्राध्यापक नाही, 2 आहेत. हां, असो. आणि असा भारदस्त पेहराव त्या माऊलीचा की पाहिल्याबरोबर रुक्मिणी मातेचं स्मरण व्हावं. हां, शेजारी त्यांचे मालक विराजमान, पागोटा वगैरे बांधलेला, हां, भर जरी अशा मिशा पिळदार, हां, सदरा घातलेला, धोतर नेसलेलं, हां, कातडी जोडा पायामध्ये, हातामध्ये काठी, आणि त्यांचा एक 13 वर्षाचा नातू दोघांच्या मध्ये बसलेला. हां, आणि आपल्या पदरामध्ये त्या लेकराला, हां, त्या माऊलीने घेतलेलं. हां, आजीची ऊब मिळत होती महाराज. भाग्यवान लेकरू होतं. हां, आता एकत्रित कुटुंब पद्धती खालसा झाल्या. त्यामुळं आजी आजोबांचं प्रेम हे नातवांना मिळानाच. पहा आपण कुठं चाललेलो आहोत. भाग्यवान लेकरू ते. आजी आजोबांचं प्रेम, त्यांच्या प्रेमरूपी मायेच्या उभीमध्ये ते विसावलेलं होतं. हां, आणि त्या ठिकाणी काही काळ गेल्यानंतर ते लेकरू हट्ट करू लागलं की आई म्हटले मला भूक लागली, आता खायला दे. हां, काहीतरी खायला दे. लाजे त्यासी वाटा नाही. नायनोलची पिशवी होती, सॅक वगैरे नव्हती त्या माऊलीकडे. हां, नायनोलच्या पिशवीतून गणेश महाराज, हां, एक गाठोडं काढलं, मळकं फडकं. हां, माझ्यासमोर एक सुशिक्षित सद्गृहस्थ बसले होते. अगदी ड्रायक्लिंग केलेली कपडे, चष्मा वगैरे लावलेला, आणि ते सुद्धा कुतूहलाने पाहत होते. निरीक्षण. आणि जेमतेम मंडळी एस टीमध्ये होते. आणि हट्ट केला काहीतरी खायला दे. हां, लगबगीने त्या माऊलीनी नायनोलची पिशवी काढली. हां, एक गाठोडं काढलं मळक्या फडकेचं, त्याची गाठ सोडली. हां, बाजरीची भाकरी महाराज शिदोरी म्हणून आणलेली. तुम्ही बाजरीची भाकरी जर कुठून बांधून जर नेली, हां, ती सोडल्यानंतर तिला तोडावी लागत नाही, बिचारी आपली आप तुटून मोकळी झालेली असते. हां, तुम्ही बघा, हे भाकरीचं वैशिष्ट्य आहे. हां, पापुद्रा वेगळा, भाकरी वेगळी. हां, तिची ती तुटून मोकळी झालेली आहे, आपल्याला फारसा सायस करावा लागत नाही. हां, नंतर एक स्टीलचा डबा काढला, हां, गोलाकार. अशी 15-16 महाराज कृष्णाकाठची निळी झार वांगी नुसत्या मसाल्यामध्ये तेलामध्ये भाजून आणलेली. हां, अगदी तीळ वगैरे टाकून देठापर्यंत वांग शिजलं होतं महाराज. अख्ख्या एसटीत डबा उघडल्याबरोबर सुगंध दरवळू लागला. हां, आणि थंडीमध्ये वैशिष्ट्य आहे, थंडीमध्ये भूक अशी खडबडून लागते. हां, म्हणून आपल्या दिवाळीमध्ये, हां, तळलेले पदार्थ खाण्याचा प्रघात आहे. अनारसा असेल, करंजी असेल, हां, परंतु त्याच्यामध्ये चकली शेवट ताळवी लागते, हे सुगरणीला कळावं लागतं. चकली जर माऊलीने अगोदर तळली तर करंजी सगळी तिखटच लागते. आणि डबा उघडल्याबरोबर मसाल्या वांग्याचा अख्खा घमघमाट त्या एस टीमध्ये. माझ्यासमोर जे सद्ग्रस्त बसले होते, हां, त्यांना सुद्धा तो सुवास आला. हां, अंतकरणामध्ये इच्छा निर्माण झाली. हां, थंडीमध्ये भूक लागली आणि एखाद्या पदार्थांचा वास, आता बघा गरम गरम पुऱ्या तिकडं सुरू झाल्यात. हां, स्टेजपर्यंत वास यायला लागल्यात. हां, आणि दादांनी सांगितलं शेवट, म्हणले गरम गरम पुऱ्या काढा म्हणले. हां, आणि अख्ख्या एस टीमध्ये त्या भरल्या वांग्याचं, मसाला वांग्याचं त्या ठिकाणी सुगंध सुरू झाला. आता महाराज असा पदार्थ पाहून जरी भूक लागली नाही तरी भूक लागल्याचा भाव निर्माण जागृत होतो. हां, म्हटलं आपण जर वांग्याला जर मुकलो, हां, तर आपल्याला काय अर्थ राहिलाच नाही. म्हटलं आजी एवढी थंडी,
एवढं वय झालंय आणि आता भाकरी, महाराज भाकरीचं ना माझं काहीच देणं घेणं नव्हतं, माझं लक्ष फक्त वांग्यावर होतं. हां, असं वांगं होतं सुंदर. आणि त्या ठिकाणी आम्ही आमची शिदोरी सोडली. हां, 2 चपात्या त्यांना देऊ केल्या, आग्रह केला. हां, आणि त्यांनी 2-3 वांगी आमच्या डब्यामध्ये घातली महाराज. आणि तो आनंद, त्या वांग्याचा स्वाद चाखण्याचा आनंद आम्ही त्या एसटीमध्ये घेतला. हां, पूर्वीची लोक वनभोजन करायची. हां, त्या ठिकाणी हां, माझी भाजी तुला, तुझी चपाती मला, देवाणघेवाण व्हायची पदार्थांची, प्रेमाची. हां, आणि त्या दृष्टीने तो वनभोजनाचा सोहळा त्या ठिकाणी संपन्न व्हायचा. हां, परंतु जे पुढं बसलेले सद्ग्रस्त होते त्यांनी एवढ्या थंडीत आपला बिस्किट पुडा काढला आणि एक एक बिस्किट, त्यांची इच्छा निर्माण झाली. परंतु म्हणावं कसं, दिसतंय कुटुंब ते साधारण दिसतंय. हां, मळकी कपडे. हां, साधारण त्यांच्याकडे आपण मागणी कशी करावी, अंतकरणामध्ये संदेह निर्माण झाला म्हणून प्रसादाला मुकले. ब्रह्मादिकांची तीच अवस्था झाली म्हणून प्रसादाला मुकले. लाजे त्यासी वाटा नाही. परंतु गोपाळांचा भाव त्या ठिकाणी एवढा दृढ होता. हां, की भगवंताने प्रसाद चाखल्याबरोबर भगवंताने देखील तेवढ्याच आवडीने भरवला. एकमेका देऊमुखी सुखे घालू उंबरी. आणि आनंदाने तो प्रसाद चाखल्याबरोबर भगवंताभोवती फेर धरले आणि भगवंताचं भजन करू लागले. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा. टाळी वाजवा, टाळी वाजवा. कुंडलिकावता हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा. आरती झाल्याशिवाय कोणी उठू नका. सर्वांना विनंती आहे, अवघ्या 10 मिनिटांमध्ये कार्यक्रम संपणार आहे. आरती झाल्याशिवाय कोणी उठू नका. सगळ्या श्रोत्या मंडळींनी आपापल्या जागी विराजमान व्हायचं. अजून कीर्तनाची सांगता नाही, अजून शेवटचं भजन व्हायचंय. त्यानंतर सर्वांनी प्रसादाकडे जायचंय. आणि त्या ठिकाणी तो काल्याचा प्रसाद भगवंताच्या सान्निध्यामध्ये गोपाळांनी प्राप्त केला. संत महात्म्यांची कृपा, संतांचे उपकार आपल्याकडे आहे की प्रत्येक उपक्रमांती, सप्ताहांती काल्याचा प्रसाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. विशेष हा लाभ संत संगे, संतांच्या संगतीमध्ये तो काल्याचा प्रसाद त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत असतो. म्हणून संतांचं भजन करायचं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, गडबड करू नका कोणी, शांतता राखा सर्वांनी, गडबड करू नका कोणी. स्वर्गीय श्री संभाजी नाना बेलदरे सामाजिक ट्रस्ट या निमित्त संयोगाने दरवर्षी हा भव्य दिव्य उत्सव समारंभ सोहळा या ठिकाणी आयोजित केला जातो. आणि प्रतिवर्षी काहीतरी एक नाविन्यपूर्वक संकल्पना घेऊन हा बेलदरे परिवार या ठिकाणी सर्व समाजाच्या सामोरा येत असतो. आता पुढील वर्षीची संकल्पना आहे की रोजच्या कीर्तनाकरिता 500 टाळकरी उभारणार, 500 टाळकरी या ठिकाणी उभारणार. आणि माझ्या माहितीनुसार हे पुणे जिल्ह्यातलं
सर्वात मोठं वैभव असेल की कीर्तनाला 500 टाळकरी. हां, या ठिकाणी जेवढे कीर्तनाकरिता श्रवण करण्याकरिता येतात हे श्रोते म्हणून जरी आलेले असले तरी याच्यात सर्वात जास्त मंडळी ही कीर्तनकारच आहेत. थोडक्यात काय की या सप्ताहाकरिता जेवढे श्रोते आहेत तेवढे कीर्तनकार आहेत श्रोते म्हणून, हे विशेष आहे. आणि असा भव्य दिव्य सोहळा जगद्गुरू तुकोबा यांच्या कृपेने या ठिकाणी संपन्न होत असतो. या घराण्याकडून अशीच उत्तर ही सेवा घडावी आणि जगद्गुरू तुकोबा यांचे विठ्ठल रुक्माईचे कृपा आशीर्वाद त्या घराण्याला प्राप्त व्हावेत ही तुकोबा यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देतो. अंती सर्वांनी आपापले हात वरती करायचे. 2 मिनिटं जगद्गुरू तुकोबा यांचं भजन होईल आणि तुकोबा यांचं भजन झालं की त्यानंतर तात्या बोलतील, मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर आपण प्रसादाकडे जायचं आहे. जगद्गुरू तुकोबा यांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चरित्रकथा संपन्न झालेली आहे. हा उत्सव संपन्न होत आहे. आता जगद्गुरू तुकोबा यांच्या भजनाचा आनंद घ्यायचा आहे. तुकाराम 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 कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या पुला ज्ञानेश्वरा राखा पाया फेकून करा कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश वाक्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम सर्वांना विनंती आहे फक्त 2 मिनिट आपण जागेवरती बसून घ्या. सर्वांच्या उपस्थितीबद्दल आदरणीय या कार्यक्रमाचे संकल्पक आदरणीय युवराजतात्या बेलदरे पाटील आपले सर्वांचे आभार मानत आहेत. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी स्वर्गीय श्री संभाजीनाना बेलदरे सामाजिक ट्रस्टच्या वतीनं दत्त जयंतीचं औचित्य साधून प्रत्येक वर्षीप्रमाणे या कीर्तन महोत्सवाचं आयोजन त्या ठिकाणी होत असतं. यंदाचं हे 4थं पर्व आपण खरं तर साजरं केलं. ज्यांच्या प्रेरणेत त्या ठिकाणी हा महोत्सव चालू झाला
ते गुरुवर्य माऊली महाराज जंगले असतील, भाऊ महाराज परंडे असतील, यांच्या प्रेरणेनं हा महोत्सव आपण हे 4थं वर्ष त्या ठिकाणी साजरं करतो आहे. खरं तर या ठिकाणी आमचे मार्गदर्शक गणेश महाराज भगत असतील, साळुंके महाराज असतील, त्याचप्रमाणे या पंचकृषीतील संपूर्ण वारकरी संप्रदायातील हे आमचे सर्व मार्गदर्शक, ज्यांच्या प्रेरणेनं, ज्यांच्या आशीर्वादानं हा महोत्सव या ठिकाणी साजरा होत असतो. आमचे सर्व असणारे आमचे बंधू सन्माननीय नानासाहेबजी बेलदरे असतील, आमचे सर्वच सहकारी, हा प्रत्येक सहकारी हा माझ्या घरातील त्या ठिकाणी सभासद आहे आणि त्यांच्या अथक प्रयत्नातनं या ठिकाणी हा महोत्सव साजरा होत असतो. खरं तर महाराज, मी आपणाला सांगू इच्छितो की मी फक्त या ठिकाणी आमचा परिवार निमित्त असेल, कारण हा सर्व महोत्सव साजरा होत असताना हा प्रत्येक सहकारी, प्रत्येक कुटुंबातील सभासद अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे सगळं करत असतो की आपण जर पाहिलं तर म्हणजे माझ्यासारखा हा फक्त एक निमित्त मात्र त्या ठिकाणी असेल. फक्त या ठिकाणी आल्यानंतर ज्यावेळेस हा महोत्सवासाठी अनेक या पंचकृषीतील सर्व वारकरी संप्रदायातील मंडळी असतील, या भागातील नागरिक बंधू बहिणी असतील, निश्चितच क्षेत्रीय मराठा दिंडी क्रमांक आपली जी 97 आहे तिचे सर्व विश्वस्त मंडळी असतील, दिंडीतील सर्व वारकरी संप्रदायातील मंडळी असतील, म्हणजे सर्वांना हेवा वाटावा असा हा उत्सव त्या ठिकाणी साजरा होत असताना निश्चितच मी फक्त निमित्त मात्र असेल, पण प्रत्येक सभासदाचं, प्रत्येक मार्गदर्शकाची ही भूमिका आज तेवढ्याच त्या ठिकाणी तोलामोलाची आणि आम्हाला मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी राहिलेली. आज या ठिकाणी लव महाराज असतील, म्हणजे अनेक आमच्या परिवारावरती प्रेम करणारी सगळी मंडळी, त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा महोत्सव चालू आहे. आणि खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी आज जगद्गुरू तुकाराम महाराजांचा खरं तर ही वैकुंठ गमन सोहळा आपण 375 साजरा करतोय, परंतु निश्चितच तुकाराम महाराज या ठिकाणी तुमच्या रूपातनं आम्हाला कायम त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे आमचं भाग्य आहे की आज तुम्ही या व्यासपीठावरती ज्यावेळेस या ठिकाणी येत असता त्यावेळेस निश्चितच साक्षात तुकाराम महाराज या ठिकाणी आले असं आम्हाला त्या ठिकाणी वाटत असतं. कारण तुमचा ज्यावेळेस आशीर्वाद या व्यासपीठाला आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीनं ज्या गोष्टी या ठिकाणी सांगता, बोलता, निश्चितच त्याच पद्धतीनं आज आम्ही मार्गक्रमण त्या ठिकाणी करत आहे. आणि आपण ज्या पद्धतीनं सूचना करसान, आम्हाला मार्गदर्शन करणार, येणाऱ्या काळात सुद्धा त्याच पद्धतीनं आम्ही हा सोहळा साजरा करत राहू. कारण आज आमचे गणेश महाराज असतील, त्यांच्या सुंदर त्या ठिकाणी गोड वाणीतनं ज्यावेळेस ही कथा या ठिकाणी संपन्न झाली, म्हणजे खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात तुकाराम महाराजांची संपूर्ण चरित्रकथा, जीवनकथा ही आज या भागातील नागरिकांनी, बंधू भगिनींनी, वारकरी संप्रदायातील मंडळींनी त्या ठिकाणी प्रत्यक्षात अनुभवली. आणि ज्या पद्धतीनं तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, यांची निश्चितच ज्या पद्धतीनं त्यांच्या माध्यमातनं, त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातनं आज जे काही मार्गदर्शन समाजाला त्या ठिकाणी होतंय त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न आज प्रत्येकाने या ठिकाणी करावा. कारण ज्या पद्धतीनं पहिल्या दिवशी महादेव महाराज राऊत असतील, त्याच्यानंतर युवा कीर्तनकार माऊली महाराज पठाडे असतील, काल विशालजी महाराज खोले
यांनी ज्या पद्धतीनं प्रवचनरूपी सेवा या ठिकाणी केली आणि आज हा सांगतेचा दिवस, काल्याचा दिवस, आज आमचे मार्गदर्शक पुंडलिक महाराजांनी ज्या पद्धतीने सेवा केली, निश्चितच आपल्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक वर्षी हा उत्सव, हा महोत्सव अधिक चांगल्या पद्धतीनं कुठल्याही उणीवा न ठेवता चांगल्या पद्धतीनं साजरा करण्याचा प्रयत्न एक छोटासा कार्यकर्ता, छोटासा एक बालक म्हणून त्या ठिकाणी निश्चित करेल एवढं मी मनापासून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, ग्वाही देतो. आणि आपण सर्वच जण ज्या पद्धतीनं आमचा बेलदरी परिवार असतील, आमचा सर्वच हा परिवार, आपण सर्वांनी ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत प्रेम दिलंय, येणाऱ्या काळात सुद्धा असेच प्रेम, असेच आशीर्वाद त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचेच, आमच्या सर्व बेलदरी परिवार असतील, आमचे सर्वच सहकारी, माझ्या प्रत्येक कुटुंबातील सहकारी याच्यासोबत कायम त्या ठिकाणी असू द्या, एवढं मी मनापासून आपल्या सगळ्यांना परत एकदा विनंती करतो आणि आपले मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. आमचे सर्वच सगळे तरुण सहकारी सर, हा प्रत्येकजण हा कुटुंबातील एक सभासद आहे आणि आज त्यांच्यामुळंच हा महोत्सव त्या ठिकाणी होतोय. मी परत एकदा सांगतो की मी फक्त निमित्त मात्र आहेस महाराज, कारण ही करणारी सर्व मंडळी हीच आहेत की ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या अथक प्रयत्नातनं त्या ठिकाणी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचं त्या ठिकाणी नियोजन होत असतं. त्यामुळं त्यांच्याशिवाय आम्ही सर्वच परिवार हे काहीच नाही, एवढंच या ठिकाणी परत एकदा सांगतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. झाले समाधान तुमचे देखील चरण, आता उठावेसे म्हणा. हॅलो म्हणे भोग गेला निवारीला लाग. हॅलो हॅलो हॅलो. आजी करोणी आरती चक्र पाणी ओवाळते. हॅलो हॅलो. आजी पुरले नवस बाबा टाळी उभा सानिध्य जवई. प्रेम सप्रेम आरती गोविंदासी ओवाळते. बाळा प्रौढाणी मुग्धा ओवाळती परमानंदा. नामा म्हणे केशवासी तुणी राही दोन नसते. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा मनोवेदना माझ्या. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे तज्ञानात कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवकी साधू संत मनोवेदना माझ्या. आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मच गेले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवकी साधू संत मनोवेदला माझ्या. आरती ज्ञान राजा जडमुड उधरिले सकळ जीवाशी तारिले होनी विश्वजनिता अवघे ब्रह्मरूप केले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या. आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले गजत कोबाचे अभंग रक्षिले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या. आरती तुकारामा घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पायन रूप तुझे प्रेमी आलिंगण अनंत पूजन भावे वाळीन म्हणे. विठ्ठल रुक्माई टोपा रुक्माई विठ्ठल रुक्माई हीच व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारीच कोण हरी. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्होळ पंढरीचा वार वारीच करी कोण हरी. चंद्रभागे स्नान तुका मागे स्नान पंढरीचा वार करी वारीच कोण हरी. विठ्ठला 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 विठ्ठल.
मागणेक तुझ प्रती आहे देशील तरी पाय पांडुरंगा या संतासी निरवी हेची मज दे अनेक तुझे काही न मागो तुका म्हणे आता उदार तो होय मद देवी पायी संताची या संतास निरवी हेची मद दे अनेक तुझे का ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडली कवळदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अतिशय सुंदर अशा भक्तिरसात नाहून निघलेले सगळेच आमचे पुण्यवान नागरिक बंधू भगिनींनो, बेलदरी परिवाराच्या वतीनं संपन्न होणारा हा कीर्तन महोत्सव आणि याच्या सांगता कीर्तनाची सेवा साक्षात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे थेट वंशज श्री गुरु हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज मोरे यांची सेवा लाभली आणि म्हणून आपल्या तुम्हा आम्हा सर्वांच्याच परिवारांच्या वतीनं या ठिकाणी महाराजांना सन्मानित केले जाते. मी नंदकुमार नाना आणि युवराज तात्या दोघांनाही विनंती करतो की आपण आदरणीय महाराजांना सन्मानित करावं. मी दीपकजी बेलदरे माझे सरपंच आपणास ही विनंती आहे.